पुढे पुढे तर दुष्काळाने विक्राळ रूप धारण केले. चाऱ्या पाण्याविना जनावरे पटापट मरू लागली. चांगल्या खात्यापित्या घराण्यांची वाताहत झाली. तुकोबांची स्थिती सुद्धा तीच होती. विरक्त होते तरीही त्यांना 4 ठिकाणी प्रपंचाकरिता तोंड वेंगाणणे भाग पडले. पण कुणीही कर्ज देईना. उलट त्यांना लोकांकडून दुरुत्तरेच ऐकावी लागली. मग त्यांनी घरातील काही भांडी कुंडी व बारदाने विकली व त्यांच्या बदल्यात काही धान्य आणून काही दिवस रेटले. पण असे तरी किती दिवस चालणार? शेवटी तुकाराम महाराजांची पहिली पत्नी उपासमार असह्य झाल्याने मरण पावली. मग तर लोकांचे चांगलेच फावले. ते त्यांना म्हणत की बघ, देवदेव करून कुणाचे चांगले होत नसते. आम्ही सांगतो ते न ऐकता तू सदा सर्व काळ विठ्ठल नाम जपतोस. त्याचा परिणाम काय झाला ते पाहिलेसच ना. मग आता तरी जरा प्रपंचात लक्ष घाल. परंतु या उपदेशाचा तुकोबांवर काहीच परिणाम झाला नाही. त्यांचा रोजचाच कार्यक्रम चालूच राहिला. एके दिवशी श्री तुकाराम महाराजांच्या ज्येष्ठ पत्नीचा मुलगा संतोबा यानेही परलोकाची वाट धरली. तेव्हा तुकोबांना जे दुःख झाले त्याचे वर्णन करणे शक्य नाही. आतापर्यंत त्यांच्यावर दुःखाचे अनेक प्रसंग कोसळले. 13व्या वर्षी लग्न होऊन सर्व प्रपंचाची आणि व्यवहाराची जबाबदारी अंगावर पडली. 4 वर्षे उलटताच आई व वडील या दोघांचाही अंत झाला. त्यानंतर वर्षभरातच थोरली भावजे मरण पावली. तिच्या पाठोपाठ मोठा भाऊ सावजी हा तीर्थयात्रेच्या निमित्ताने जो निघून गेला तो गेलाच. नंतर धंद्यामध्ये दिवाळे निघाले. गावात पत राहिलीच नाही. लोकही थट्टा करू लागले. त्यातच कळस म्हणजे पत्नी व पुत्र ही दोघेही मरून गेली. त्यामुळे तुकाराम महाराजांचे चित्त सैरभैर झाले. काय करू व काय नको असे त्यांना वाटू लागले. जीवाचे दुःख त्यांनी सांगावे तरी कुणाला? शेवटी मनाची तगमग जेव्हा असह्य झाली तेव्हा एके दिवशी ते उठले व गावाबाहेर 6 कोसावर भामनाथाचा डोंगर होता तिथे गुपचूप गेले व एका एकांत जागी बसून अन्न पाण्याचा त्याग करून पांडुरंगाला आळवू लागले. कैसे करू ध्यान, कैसा पाहू तुझ, वर्म दावी मज याच कासी. कैसी भक्ती करू, सांग तुझी सेवा, कोण्या भावे देवा आतुडसी. कैसी कीर्ती वानू, कैसा लक्षा आणू, जानू हा कवनू कैसा तुझ. कैसा गाऊ गीती, कैसा ध्याऊ चित्ती, कैसी स्थितिमती दावी मज. तुका म्हणे जैसे दास केले देवा, तैसे हे अनुभवा आणि मज. अशा प्रकारे तुकोबा देहभान विसरून देवाला आळवीत असता घटकांमागून घटिका निघून चालल्या. 7 दिवस उलटले तरी तुकोबा तिथे तसेच बसून राहिलेले. तेव्हा त्यांचा निर्धार पाहून रुक्मिणी पतीने एका अतिविशाल व भयानक अशा काळ्या भोर सर्पाचे रूप घेतले. भली मोठी फणा उभारून त्यांनी तुकोबांच्या सभोवती वेगाने फेरा मारण्यास आरंभ केला व तो जोरजोराने फुटकार टाकू लागला. त्याचवेळी आकाशवाणी झाली की अरे तुकाराम, तुला भेटण्यासाठी स्वतः वैकुंठपती सर्परूप घेऊन आलेले आहेत. तरी न घाबरता डोळे उघडून बघ. ती वाणी कानी पडली तरीही तुकोबांनी डोळे उघडले नाहीत. ते मनात म्हणाले की देव सर्परूपाने आले असले तरी मला त्याच्याशी काय करायचे आहे. अणुरेणूमध्ये भगवंत भरून राहिला असे शास्त्रे म्हणतात ते मलाही ठाऊक आहे. पण मी भक्त आहे. मला निर्गुण निराकाराशी काही देणे घेणे नाही. पाणी सर्वत्र जरी सारखेच असले
तरी चातक पक्षी पावसाच्या पाण्याशिवाय इतर ठिकाणचा थेंबही पित नाही, तसा मी सुद्धा त्या चतुर्भुज सावळ्या रूपाशिवाय इतरत्र ढुंकून सुद्धा पाहणार नाही. मग देवाने तुकारामांच्या अंतर्यामीचा भाव जाणला आणि शंख चक्र गदासहित पद्म धारण केलेले रूप घेतले व तुकोबांना हाक मारली. तुकोबांनी डोळे उघडले व देवाचे ते मनमोहक रूप पाहतच राहिले. देवाला नमस्कार करावयाचे सुद्धा त्यांना भान राहिले नाही. तेव्हा देवानेच त्यांना उचलून आलिंगन दिले. देवाच्या स्पर्शाने तुकोबा तटस्थ झाले.